मृत्युंजय. लेखक शिवाजी सावंत. भाग 34. युवराज दुर्योधनाशी राजकारणावर तशी मी बऱ्याच प्रसंगी चर्चा करी. ओघाओघातच पांडवांचा निर्देश झाला की त्याचे घारे डोळे विचित्र रंग पालटू लागत. जवळच शकुनी मामा असत. त्यांना तो अनेक धाडसी कल्पना सांगे. त्यातील संभाव्य धोके मामा आपल्या बुद्धिचातुर्यानं दूर करीत. मला त्यांच्या त्या सर्व कल्पनात कपटाचाच वास येई. मी त्याला सरळ विरोध करी. तेव्हा शकुनी मामा म्हणत, राजकारण म्हणजे काय हे कर्णा तुला कळतच नाही. तू तुझ्या कल्पनेप्रमाणे जगाकडे पाहायचा प्रयत्न करतोस, पण ते चूक आहे. राजकारण मनाच्या चांगुलपणावर कधीच चालत नसतं. ते बुद्धीच्या कसरतीवर चालत असतं. जग म्हणतं भाषा हे भावना व्यक्त करण्याचं साधन आहे, पण राजकारणात हीच भाषा मनाच्या खऱ्या भावना अव्यक्त ठेवण्याचं साधन ठरतं. राजकारणी माणसाचं मन हे घुशीच्या बिळासारखं असावं. ते बीळ जसं कुठून सुरू होतं आणि कुठं जातं हे कुणालाच कळत नाही, तसंच राजकारणी माणसाच्या मनात काय काय आहे हे कुणास कधीही कळता कामा नये. राजकारण म्हणजे खुल्या मनानं चर्चा करावी असा मंदिरातल्या प्रवचनाचा विषय नव्हेच. मी त्यांच्या त्या विचारांनी गुदमरून जात असे. मनाला श्रीफळाची उपमा देणारा अश्वत्थामा आणि घुशीच्या बिळाची उपमा देणारे शकुनी मामा यांची मी तुलना करू लागे. मला काहीच सुचत नसे. नियतीनं मानवाच्या हाती जीवन कशाला दिले आहे? स्वतः जळून दग्ध होऊन जगाला उजळण्यासाठी की स्वतःच्या क्षुद्र सुखासाठी, इतरांना प्रसंगी निर्दयपणानं जाळण्यासाठी? माणसाला सलोख्यानं आणि स्नेहभावानं कधीच का राहता येणार नाही? मग जीवाचा स्थायी भाव तरी काय आहे? प्रेम की क्रौर्य? क्रौर्य जर असेल तर माणसाचं तरी त्यात काय दोष आहे? निसर्गानेच माणसाला क्रूरपणाची जाणीव दिली असं होईल. अश्वत्थामा नेहमी म्हणे, देहात आत्मा आहे. मग क्रौर्य, द्वेष, असूया, सूड हे सगळे त्या अंतर्गत आत्म्याचे आविष्कार आहेत काय? तसं असेल तर त्याबद्दल संबंधित माणसाला जग दोष का देतं? की हे सगळे मनाचे भाव आहेत? तसं असेल तर प्रेम, त्याग, संयम हेच तेवढे नेमक्या आत्म्याचे आविष्कार कसे? मन, किती महान रहस्य लपलेले असतात फक्त या 2 अक्षरी शब्दात. खरंच काय आहे हे मन म्हणजे? जगातील प्रत्येक माणूस म्हणजे मनोभावनांच्या असंख्य दोरखंडांशी जखडलेला एक हत्तीच नसतो काय? जिथल्या तिथं एकसारखा हलणारा, अस्वस्थ, तरीही स्वतःला स्वतंत्र आणि सामर्थ्यवान समजणारा. आणि ज्याला मन मन म्हणतात ते म्हणजे तरी दुसरं तिसरं काय आहे? तो एक खेकडाच नसतो काय? किती असंख्य भावनांच्या नांग्या असतात त्याला, वळवळणाऱ्या, आपली तीक्ष्ण टोकं आसपासच्या वाळूत रुतविणाऱ्या, तरीही एकमेकींना आधार देत देत मधल्या देहाचं ओझं तसंच पुढं पुढं ओढणाऱ्या. माणसाच्या भावभावना अशाच नाहीत काय? प्रेम, द्वेष, त्याग, लोभ, स्नेह, तिरस्कार, ममता, क्रोध सगळ्या त्या मनाच्या नांग्या, स्वतःच्या क्षेत्रात हव्यात तशा वळवळणाऱ्या, तरीही देहाला पुढं पुढं सावरीत नेऊ पाहणाऱ्या. कुठं? ते मात्र कुणालाच सांगता येत नाही. आत्म्याचं आश्चर्यकारक तत्वज्ञान सांगणाऱ्या अश्वत्थाम्याला सुद्धा. मी त्या मामा भाच्यांचा संवाद केवळ ऐकत एकटक माझ्या पायांकडे पाहत राही. दुर्योधनाच्या डोळ्यांतून माझं मौन सुटत नसे. तो माझ्याजवळ येऊन माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणे, कर्णा, अप्रसन्न झालास की काय? तो आपल्या पायांकडे पाहायला लागलास की ओळखावंच की तू निश्चितच असंतुष्ट आहेस. कसले तरी गूढ विचारत आहेस. बाकी तुझ्या पायांकडे पाहिलं की मला पुरोचनांनी सांगितलेली एक मजेदार वार्ता प्रकर्षानं आठवते. कोणती? मी आश्चर्यानं विचारलो. माझ्यासाठी माझं सहाय्यक पुरोचन नेहमी पांडवांत मिसळून वागतो. त्यांची सगळी माहिती तो मला नेहमी पुरवितो. त्यानंच मला एकदा असं सांगितलं की कर्णाचे पाय आपल्या राजमाता कुंतीच्या पायांसारखे आहेत. काय म्हणतोस राजा? मी चमकून त्याच्याकडे पाहिलं आणि बारकाईने माझे पाय पुन्हा न्याहाळू लागलो. ते पुढं थोडेसे निमुळते होत गेले होते. हे पाहून मलाही आश्चर्य वाटलं. खरोखरच
ते राजमातेसारखे होते की काय? असतीलही. जगात एकासारखं दुसरं काहीतरी कुठेतरी असू शकणार नाही काय? हे बघ कर्णा, हा त्या धूर्त युधिष्ठिराचा डाव आहे. आज तो तुझे पाय आपल्या मातेच्या पायांसारखे आहेत असं म्हणतो. उद्या तो तुझं राजमाता कुंतीशी काही नातं आहे असंही म्हणू लागेल. उद्या तो तुला पांडवांचा भाऊही म्हणू लागेल. काय भरोसा सांगावा? राजा, तू या कर्णाला काय दुधखुळा समजतोस? माझी राधामाई ही एकटीच माझी माता आहे आणि ती मला माझ्या प्राणापेक्षाही प्रिय आहे. कर्ण हा 3 गोष्टींसाठी आपले प्राणही अर्पण करील. पहिली गोष्ट म्हणजे माझी माता राधा, दुसरी सूर्यदेवांची आराधना आणि तिसरी गोष्ट म्हणजे माझं वचन. मी दुर्योधनाला ताडकन उत्तर दिलं. माणसानं कसंही असावं, पण त्यानं आपले मानबिंदू केव्हाही जपावेत. माता, वचन आणि धर्म हे माणसाचे 3 सर्वश्रेष्ठ मानबिंदू आहेत. प्राणाच्या मोलानंही प्रसंगी जपावेत असे. ह्या सगळ्या गोष्टी मी अश्वत्थाम्याच्या लोभस सहवासात शिकलो होतो. त्याचा प्रत्येक शब्द अमृतात न्हावून निघाल्यासारखं असेल. त्याच्या पित्यानं फक्त शस्त्रास्त्र आणि काही कठोर सामाजिक नीतिनियम तेवढेच पाहिले. त्यापेक्षा अधिक काहीच पाहिलेलं नव्हतं. पण अश्वत्थामा म्हणजे मला एक अष्टपैलू हिरा वाटे. जीवनाच्या यात्रेतला तो मला सर्वात अभ्यासू आणि चोखंदळ तरीही नम्र यात्रेकरू वाटे. तो शूर योद्धा होता, प्रेमळ मित्र होता, आज्ञाधारक पुत्र होता, निसर्गाचा रसिक भोक्ता होता. किती बारकाईनं त्याने आजूबाजूच्या बारीक सारीक गोष्टींची जीवनाशी डोळस सांगड घातली होती. त्याच्या मौनामुळे कित्येक जण त्याला कोंदटलेल्या क्षितिजाचा म्हणत, पण मला ते पटत नसे. छे, अश्वत्थामा कोंदटलेल्या क्षितिजाचा असेल कसा? वास्तविक पाहता त्याला क्षितिजच नव्हतं. चोहोबाजूंचं अफाट क्षितिजच त्याच्या विविध ढंगी व्यक्तिमत्वात सहजपणे सामावलं नव्हतं काय? कारण मी त्याला अतिशय जवळून पाहिला होता. माझ्याशी तो अनेकदा घटका बोलला होता. गुरुद्रोणांनी त्याला विकासाची पुरेशी संधीच कधी दिली नाही असं काही जण सांगत. त्यांच्या विशाल व्यक्तिमत्वाच्या वटवृक्षाखाली तो भूछत्रासारखा वाढला असं म्हणत. किती अन्यायकारक आणि एकांगी विचार आहेत हे. अश्वत्थामा हा खऱ्या अर्थानं या राजनगरात कुणालाच समजलेला नव्हता. मला तरी त्याचं सर्वांहून अतिशय वेगळं असं स्वतंत्र व्यक्तिमत्व स्पष्ट दिसत होतं. या हस्तिनापुरात त्याच्यासारखं स्वतःचं असं स्वतंत्र वेगळं व्यक्तिमत्व असलेला मला दुसरा कुणीच दिसत नव्हता. कधी कधी तर तो मला गुरुद्रोणांपेक्षाही श्रेष्ठ वाटे. हिमालयाच्या धवल शिखरासारखा उंच, गंगेच्या पात्रासारखा विशाल. असाच मी एकदा पहाटे गंगेवर जायला निघालो. अंगावर शुभ्र उत्तरे टाकून लगबगीनं चाललेला हसतमुख अश्वत्थामा मला मार्गात भेटला. नुकत्याच उमललेल्या शुभ्र कमळासारखी त्याची चर्या प्रसन्न आणि टवटवीत होती. त्याच्या हातात औदुंबराच्या समिधा होत्या. बहुधा सकाळचं हवन करण्यासाठी तो लगबगीनं युद्धशालेकडे चालला असावा. त्याला पाहताच मी रथ थांबविला. राजा झाल्यापासून मी रथातूनच गंगेवर जात होतो. इतर वेळी माझ्या रथाचं सारथ्य शोण करी, पण गंगेवर मात्र मी एकटाच जाई. घोड्या आवरीत मी अश्वत्थाम्याला म्हणालो, अलभ्य लाभ गुरुपुत्रा, तुझ्या दर्शनानं माझा आजचा सगळा दिवसच आनंदात जाणार. कदाचित न भेटणाऱ्या कोणा दुर्मिळ अतिथीची आज भेटही होईल. तो सहज हसत हसत म्हणाला, एवढं माझं दर्शन तुला शुभदायक आहे काय? मग रोजच तुझ्या या गंगेकडे जायच्या मार्गावर मी येऊन बसत जाऊ काय? ते तुला शक्य नाही हे मला माहीत आहे, पण तुझं दर्शन शुभदायक आहे हे मात्र निश्चितच. चल, येतोस काय गंगेवर? मी त्याला प्रश्न केला. नको कर्णा, आता हवनाची वेळ होत आली आहे. मला गेलंच पाहिजे. निदान या समिधा तरी वेळेवर पोहोचविल्या पाहिजेत. हातातील समिधांची छोटी मोळी वर करीत तो म्हणाला, एवढंच ना? मग तुझ्या समिधा युद्धशालेत पोहोचत्या करून मगच आपण गंगेवर जाऊ. चल वर, रथात ये. मी त्याला आग्रह केला. माझं मन त्याला मोडवेना. तो रथात चढला. आम्ही युद्धशालेकडे जाऊ लागलो. पक्षी नुकतेच किलबिलत होते. रथाच्या चक्राबरोबर माझ्या मनात स्मृतींची अनेक आवर्त फिरत होती. माझा स्वतःचा तर अनुभव आहे की गती आणि स्मृती
यांचं काहीतरी गूढ नातं असावं, नाहीतर गतिमान वाहनात स्मृतींची एवढी गर्दी का व्हावी? मला अधिरथ बाबांची आठवण झाली. म्हणून मी अश्वत्थाम्याला विचारलं, गुरुपुत्रा, पितापुत्रांच्या नात्यासंबंधात तुझं मत काय आहे? स्पष्ट सांग हां. तो सहज म्हणाला, सूर्याचं प्रतिबिंब नदीच्या डोहात पडतं. पित्याचे तसंच आपल्या पुत्रात पडलेलं असतं. जीवन हे असीम आहे. पुत्राच्या रूपानं पिता जणू पुन्हा जन्माला येत असतो. जन्मदानाचा हा अखंड यज्ञ विश्वाच्या निर्मितीपासून असाच अतूट चालू आहे. असं तुझा स्वतःचा काय अनुभव आहे? माझा आहे करणार एक अतिशय जिवंत अनुभव आहे, पण मी तो कुणालाच सांगितलेला नाही. त्या योग्यतेचं कुणीही मला आजपर्यंत भेटलं नाही. तुला मात्र तो आज मी सांगणार आहे. तसं असेल तर मग सांग तरी तुझा तो जिवंत अनुभव. काहीतरी महत्वाचं आणि गुप्त असावं अशा आवाजात तो म्हणाला. माझ्या वडिलांनी कौरव पांडवांना सारी युद्धविद्या शिकविली हे तुला माहीतच आहे, पण त्यांनी ती त्यांच्या हाती पूर्णार्थानं जाणार नाही याची दक्षता घेऊन ठेवली आहे. धनुर्धर म्हणून विख्यात असलेल्या अर्जुनालाही त्यांनी काही दिवस अज्ञानात ठेवलं. कसं ते ऐक. अर्जुनाला लहान गळ्याचं एक जलपात्र देऊन माझे वडील दररोज त्याला पाणी आणायला गंगेवर पाठवीत. सर्वांना ते काम करावं लागे. मला मात्र ते मोठ्या गळ्याचं जलपात्र देत. त्यामुळे मी भरकन सर्वांच्या आधी पाणी घेऊन युद्धशालेकडे परते. पांडव आणि कौरव येण्यापूर्वीच बाबा मला महान असं नारायणशास्त्र शिकवीत. म्हणजे तुला नारायणशास्त्र माहीत आहे तर? होय. अर्जुनालाही नंतर ते माहीत झालं. बाबांची ती युक्ती ओळखून त्यानं त्यांच्याकडून हट्टानं ते नारायणशास्त्र मागून घेतलं. आम्हा दोघांशिवाय तर कुणालाच ते माहीत नाही. यावरून तू पितापुत्रांच्या नात्यांसंबंधी काय निष्कर्ष काढलास अश्वत्थामन? शेवटी मी माझ्या मूळ प्रश्नाची आठवण करून दिली. हाच की पिता पुत्रासाठी काहीही करू शकतो. प्रसंग पडल्यास असत्य बोलू वागूही शकतो. पण जरी आम्हा दोघांना नारायणशास्त्र मिळालं तरी धनुर्विद्येतील तुझं कौशल्य काही आमच्या ठायी आलेलं नाही. खरंच कर ना, तुला कुणी शिकवलं हे? त्यानं मलाच उलटा प्रश्न विचारला. अर्थातच माझ्या पित्यानं. अश्वत्थामा, मी एक सुतपुत्र. मला दुसरं कोण कसं शिकवणार? पिता पुत्रासाठी काहीही करू शकतो ना. तेव्हा अधिरथ बाबांनीच मला हे शिकवलं असंच समज. धन्य आहे तुझा पिता कर्णा, तो माझ्या खांद्यावर हात ठेवीत म्हणाला. एवढ्यात पूर्व दिशा उजळून निघाली. सूर्यदेव अंधाराचा पट फाडून वर आले. आम्ही हा हा म्हणता युद्धशालेजवळ आलो. एका ऋषिकुमाराजवळ अश्वत्थाम्यानं हातातील समिधा दिल्या. आम्ही दोघंही परत गंगेकडे चाललो.